पण त्या लोकांना इथं उभा टाकलं तुमच्या दिसून आम्ही एका खाली बसून करा बसा त्याच्या बसून करा एका मागे बसून करा बसू बनतेजी बनतेजी हा कोण हा माझंच आहे करा हां व्हिडिओ रेकॉर्डिंग करा सर्वजण शांत बसा लक्ष देऊन ऐका बाहेरून करतो हां करा इथंच करा इथंच पडेल सुनील व्हिडिओ रेकॉर्डिंग महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संघ या त्रिरत्नांना आम्ही वंदन करतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले या पृथ्वीतलावर त्या सर्व महापुरुषांच्या पावन स्मृती नम्र अभिवादन आणि उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका तर हे जे भिक्षू निवास इथं बनलं आहे नागपूर शहरात मानेवाडा बेसा रोडवर आराधना नगर नंबर 1 मध्ये प्लॉट नंबर 239 239 इथे हे जे भिक्षू निवास बनलं 750 स्क्वेअर फूट जागेवर हे भिक्षू निवास खरेदी करत असताना प्लॉटची जी रजिस्ट्री केली रजिस्ट्री कॉपी आता आहे माझ्यासोबत त्या रजिस्ट्री कॉपीवर हे लिहिण्यात आलंय प्लॉटची रजिस्ट्री करत असताना रजिस्ट्री ऑफिसमध्ये ही जागा आणि या जागेवर जे काही बांधकाम होईल जी काही इमारत उभी राहील त्या इमारतीवर पिढ्यानपिढ्या फक्त आणि फक्त भिक्खू संघाचा अधिकार राहील कोणत्याही ग्रस्त गृहिणींचा अधिकार राहणार नाही प्लॉट खरेदी करताना जे लोक दान देत आहेत त्यांचा अधिकार राहणार नाही बांधकामाच्यावर जे लोक दान देतील त्यांचा अधिकार राहणार नाही आजारपणात जे लोक सेवा करतील म्हातारपणात जे लोक सेवा करतील त्यांचा अधिकार राहणार नाही जे भिक्षू इथं राहतील त्यांच्या ग्रस्त नातेवाईकांचाही अधिकार राहणार नाही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही ग्रस्त गृहिणींचा अधिकार राहणार नाही फक्त आणि फक्त भिक्खू संघाचा अधिकार राहील हे त्यात लिहून ठेवलेलं आहे आणि मला चिवर घेऊन हे प्लॉट खरेदी केलं 2 वर्षापूर्वी 2022च्या जून महिन्यामध्ये 2023च्या जूनमध्ये बांधकामाला सुरुवात झालं आणि आता थोडंसं काम शिल्लक आहेच खाली भिक्षू निवास पहिल्या मजल्यावर हे हॉल धम्म हॉल म्हणा का बुद्ध विहार म्हणा आणि दुसऱ्या मजल्यावर एक काम होईल वर्षानंतर वर ग्रंथालय बनणार आहे ग्रंथालयासाठी आणखी 3-4 लाखाचा खर्च आहे जेव्हा दान येईल वर्षानंतर लगेच किंवा पुढच्या वर्षी जेव्हा दान येईल त्याप्रमाणे वरचं बांधकाम होईल ग्रंथालय आणि इथं दर महिन्याला शिबिरं होतील आनापान शिबिर मुलांसाठी मोठ्यांसाठी विपश्यना शिबिरात आलेल्या लोकांसाठी डायनिंग हॉल सुद्धा ग्रंथालयाचं राहील ते ग्रंथालय बनल्यानंतर तर प्लॉट खरेदी करताना हे लेखी भिक्खू संघासाठी खूप पूर्वी मी गृहस्थ होतो तेव्हा चिवर घेण्या अगोदर जेव्हा मी गृहस्थ होतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं अनाथ पिंडकाबद्दल सोनं अंथरून जागा खरेदी केली 54 करोड सोन्याचे सिक्के खर्च केले 18 करोड सोन्याचे सिक्के जागा खरेदीसाठी बांधकामासाठी 18 करोड सिक्के आणि व्यवस्थेसाठी 18 करोड सिक्के 54 करोड सोन्याचे सिक्के आणि ते भिक्खू संघाला तिने दान दिलं ती इमारत ती जेव्हा मी ऐकलो तर शहारी आली होती माझ्या अंगावर रोमांचित झालो होतो मी खूप आणि माझ्या मनात असा विचार आला की आपण सुद्धा असं दान द्यावं भिक्खू संघाला मनात विचार आला मनात अनेकांचा विचार येतो पण ते खरोखर प्रत्यक्षात उतरवणे फार अवघड आहे मला कमीत कमी 1500 स्क्वेअर फूट किंवा कमीत कमी 1200 स्क्वेअर फूटची तरी जागा पाहिजे होती पण जागेच्या किमती एवढ्या वाढल्या नागपूर शहरात की खूप वाढले 750 स्क्वेअर जागा विकत घेतलं आणि बांधकाम आणि सुरुवातीला जागा विकत घेण्यासाठी सुद्धा ह्याचं बांधकाम झालं ह्याच्यात नाव जरी माझं होत असलं तरी हे बांधकाम कोणामुळे झालं ह्याची यादी जर बनवलं माझं जरी योगदान असेल तरी सर्वात अगोदर ज्यांना मी विशाखा माता नाव दिलं आमचे मोडघरे ताई इथं बसलेले आहेत त्यांना मी विशाखा माता नाव दिले त्यांचं नाव उषाताई मोडघरे आहे पण मी त्यांना विशाखा माता म्हणतो त्यांनी मला आग्रह केला भंतीची जागा घ्या जागा तरी घेऊन ठेवा प्लॉट तरी घेऊन ठेवा प्लॉट घेऊन तरी ठेवा तुम्ही बांधकाम जेव्हा होते प्लॉट तरी घेऊन ठेवा आग्रह त्यांच्या आग्रहार्थ मी जागा खरेदी करण्यात जागा झाली खरेदी पुन्हा त्या ताईचा आग्रह म्हणजे विशाखा माताची बंदीची बांधकामाला सुरुवात करा तो पैशाचं होईल येईल तर तुम्ही सुरुवात तरी करा सुरुवात झाल्यानंतर येईल तर सुरुवात झाल्यानंतर बांधकाम बघून लोक देतात काम तर लोक देतात त्यांचा आग्रह त्यामुळे बांधकामाला पण सुरुवात झाली जर आमच्या विशाखा माताजींनी पुढाकार घेतला नसता उषाताई मोडघरेंनी तरी जागा अजूनपर्यंत तरी खरेदी झाली असते का नाही माहित नाही मला कारण कोणतरी पुढाकार घेऊन प्रेरित करणारा प्रोत्साहित करणारा पाहिजे एखादा व्यक्ती
किती चांगला असेल त्याला प्रोत्साहन देणारं कोणी पाहिजे. तर जागा खरेदीसाठी प्रोत्साहित केलं आमच्या उषाताई मोडकरे म्हणजे विशाखा माताजी. आणि बांधकामासाठी जर तुम्ही सुरुवात करा, सुरुवात तरी करा. त्यांच्या पुढाकारामुळे खरेदीच्या वेळेस आणि बांधकामासाठी त्यांनी आग्रह केलं, खूप मला प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं वारंवार. तर सुरुवात केलं. दान आता राहा, काम बनता राहा. दान आता राहा, काम बनता राहा. सुरुवातीला तर मला वाटलं फाउंडेशन करून 1 किंवा 2 रूम बनवूया, कारण एवढं बनवायला पैसा पाहिजे. पण दान येत राहिलं, खालचं पूर्ण झालं. दान येत राहिलं, वरचा स्लॅब झाला. दान येत राहिलं, वरचे पूर्ण झालं. देनेवाले देते रहे, माझं फक्त नाव माझं होत आहे. दान देने वाले कोई और है, अनेक लोग हैं दान देने वाले. काम करने वाले भी कोई और नाम मेरा और है. चलो ठीक आहे, कोई बात नाही. तरी असं बनले. तरी भिक्खू संघासाठी येऊन तिथे प्रमाणे अजून 15 वर्ष पूर्ण झाले नाही. 2009च्या आषाढी पौर्णिमेला म्हणजे श्रावणेर परवडीच्या जाईल. अजून आषाढी पौर्णिमेला 2 दिवस बाकी आहेत. तारखेनुसार 15 वर्ष पूर्ण झाली. 15 वर्ष ते तयार झालेले. जर आणखी 15 यापूर्वी मी मेसेज बनवून भिक्खू संघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, उपासनाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकलेले, ऑल इंडिया भिक्खू संघ, महाराष्ट्र भिक्खू संघ त्या ग्रुपवर पण टाकलेले, की जर आणखी 15 वर्ष जर जिवंत राहिलो मी आणि तब्येत जर चांगली राहिली तर एक आणखी असं प्लॉट खरेदी करून भिक्खू निवास बनवून एक भिक्खू निवास माझ्या जिवंतपणे भिक्खू संघाच्या नावानं रजिस्ट्री करून टाकेल. आता हे तर आहे माझ्या वैयक्तिक नावानं, प्लॉटच्या रजिस्ट्रीच्या याच्यावर लिहिलंय मी भिक्खू संघासाठी म्हणून. हे जर माझ्या नावानंच आहे सध्या. आणि आता हे प्लॉटच्या रजिस्ट्रीवर आहे. आणि आता कॅमेरा पण बनवते. लोक सगळं ऐकत आहात तुम्ही. व्हिडिओ फिरवा, व्हिडिओमध्ये सगळे पण आले पाहिजे. उद्या व्हिडिओमध्ये हे सगळे साक्षीदार, मी काय जे बोलते त्याला साक्षीदार हे सगळे आले पाहिजे, एवढे सगळे भिक्खू संघात लोक. की हे तर माझ्या मृत्यूपर्यंत आता बिल बनवणार आहे मी, मृत्यूपत्र, की माझ्या मृत्यूनंतर हे भिक्खू संघाच्या नावानं मृत्यूपत्र बनवणार आहे. तर लवकरच बनवणार आहे. हे तर माझ्या मृत्यूनंतर भिक्खू संघाच्या नावानं होईल. पण 15 वर्ष जिवंत राहिलो तर एक जागा आणखी खरेदी करून बांधकाम करून 2 पैकी 1 जागा माझ्या जिवंतपणे भिक्खू संघाच्या नावानं रजिस्ट्री करून टाकेल. हे त्यासाठी प्लॉट खरेदी करून बांधकामासाठी. जागा जर दानात मिळाली, यापूर्वी पण सांगितले, मी सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलेले, जागा जर दानात मिळाली तर पुढच्या 6, 7 किंवा 8 वर्षाच्या आत एक आणखी इमारत बनवून 2 पैकी 1 इमारत भिक्खू संघाच्या नावानं रजिस्ट्री करून टाकेल. जागा खरेदी करून बांधकामासाठी 15 वर्ष म्हणत आहे. जागा जर दानात मिळाली पुढच्या 6, 7 किंवा 8 वर्षामध्ये एक आणखी इमारत बनवून 2 पैकी 1 इमारत भिक्खू संघाच्या नावानं रजिस्ट्री करेन. हा माझा संकल्प आहे. पण माझा प्रमुख संकल्प हा नाही. प्रमुख संकल्प तर निर्वाणाच्या मार्गावर शिवर घेताना काय याचना करतात, कोणी श्रावणेर परवडीचा असो का उपसंपदा असो, निब्बाण सच्चीकरणात थाय. शिवर घेताना काय याचना करतो, निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न करणे, अष्टांगिक मार्गावर प्रगती करणे, निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न करणे, आपल्या 10 पारमिता पूर्ण वाढणे, 4 आर्यसत्य प्रगती करणे, 7 बोधांगामध्ये परिपुष्ट होणे, हा प्रमुख उद्देश आहे माझा प्रमुख उद्देश निर्वाणाच्या मार्गावर जास्तीत जास्त प्रगती करणे. दुसरा प्रमुख उद्देश जास्तीत जास्त लोकांना धम्मासाठी प्रेरित प्रोत्साहित करणे. आणि तिसरा उद्देश आहे की भिक्खू संघाला विहारदान देणे, कारण मुख्य उद्देश तर निर्वाण प्राप्ती करणं हाच आहे. तर हे तर झालं माझ्या मृत्यूपर्यंत. आणि एक ह्याच्यानंतर आणखी हे जेव्हा प्लॉट खरेदी केलं आणि बांधकामाला सुरुवात झाली, आमचे परिचित ज्या ज्या विहारामध्ये मी आजपर्यंत मुक्काम केला, अनेक विहारातले लोक, बरेच जण म्हणजे परिचित मला म्हणाले की बंदीची वर्गणी मागू आपण. आम्ही फिरतो घरोघरी वर्गणी मागायला. म्हणलो अजिबात नाही, कोणाला 1 रुपये मागायचं नाही. फक्त लोकांना सांगा इथे भिक्खू निवास बनत आहे. मी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले, इथे भिक्खू निवास बनत आहे आणि कोणाला 1 रुपये सुद्धा मागणार नाही. जे लोक स्वतःहून दान देतील त्यांच्याकडून स्वीकारण्यात येईल, मागायचं कोणाला नाही. आणि मेसेज पाठवले, मेसेजमध्ये हे पण वाक्य लिहिले मी, हे मेसेज बघून जर कोणाला वाटत असेल की हे पण मागणंच झालं, हे पण अप्रत्यक्षरित्या मागणंच झालं, असं त्यांना वाटते, त्यांनी दान द्यायचं नाही. असं लोकांना दान आम्हाला नाही पाहिजे हे पण दिलं. हा मेसेज वाचून ज्यांना असं वाटेल की बंदीने आम्हाला दान पुण्य अर्जित करायची संधी दिली, फक्त ते दान देऊ शकतात. आणि कोणालाही 1 रुपये मागितलं नाही, 1 रुपये सुद्धा नाही. कधी आजपर्यंत वर घेतल्यापासून आजपर्यंत कधीच काही बांधकामासाठी सुद्धा मागितलं नाही, कशाने नाही. ज्यांना पुण्य गरज त्यांची आहे. दान देणाऱ्यांना जास्त गरज, पुण्य त्यांना अर्जित करायचं ना, त्यांना पुण्य अर्जित करायचे. आणि या कामासाठी ज्या ज्या लोकांनी दान दिलं, कोणी 1 रुपये दिला असेल, काही लोक रोज 1 रुपये दान देत आहेत, काही लोक रोज 2 रुपये दान देत आहेत, काही लोक रोज 5 रुपये, काही लोक रोज 10 रुपये, काही लोक रोज 20 रुपये, 21 रुपये, 25 रुपये ऑनलाईन पाठवत आहेत. आणि कोणी 50, 100 दिले, कोणी 500 दिले, कोणी 1000 दिले, कोणी 10,000 दिले, कोणी 50,000 दिले, कोणी लाखाच्या वर पण दिले. तर अशा अनेकांनी दान दिलेले, त्याच्यातून हे झालेलं आहे. तर हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे. आणि यासाठी काही लोक लाखाच्या वर दान दिलेले आहेत, कोणी 50,000, 4,000 वगैरे. म्हणजे
दादा थोडं समोर या, थोडं इकडे या, थोडं समोर या. त्रिरत्न आपण म्हणतो, बुद्ध धम्म संघ हे त्रिरत्न तर आहेतच. हे बांधकामासाठी सुद्धा मला 3 रत्न लाभले. विशाखा माताजी म्हणजे उषाताई मोडगिरीबद्दल तर सांगितलंच आहे. जागा खरेदीसाठी मला प्रेरित प्रोत्साहित केलं बांधकामासाठी, आणि लाखापेक्षा जास्त दान पण दिलं, आणि सेवा सुद्धा खूप. फक्त दान दिलं एवढंच नाही, प्लॉट खरेदीसाठी बांधकामासाठी प्रोत्साहित केलं, लाखापेक्षा जास्त दानही दिलं. आणि श्रमदान तर त्याचं मूल्यांकन काय होणार आहे. खूप श्रमदान केलं उषाताई मोडगिरी आणि त्यांचा मुलगा राहुल आणि राहुल माता, खूप श्रमदान. तर एक रत्न. आणि आणखी एक रत्न आमचे दादा उभेत, ठाणेकर दादा, बिल्डर दादा, यांचा पण खूप मोठं योगदान. यांच्यामुळं या बांधकामाला 7-8 लाख कमी खर्च आला आम्हाला. तर जेवढा खर्च आला त्यापेक्षा जास्त. बिल्डर आहेत दादा, बांधकाम करायचं होतं आम्हाला. बांधकामासाठी आज अनेक लोक फसवतात, रेतीवाले, गिट्टीवाले, लोहावाले, विटावाले सगळीकडे फसवतात, माल कमी पाठवतात, रेट जास्त लावतात, फसवतात. तर काय करायचं, या दादाला कोणी फसवणार नाही. या बांधकामासाठी क्वचितच मी कधी काही खरेदी केला असेल. फाउंडेशन पासून, फाउंडेशनला जेसीबी बोलायचं, दादा रेती पाहिजे, तू दादाच फोन करतात, रेतीवाल्याला रेती येऊन पडतं, गिट्टीवाल्याला दादा फोन करतात, गिट्टी येऊन पडतं, लोहावाल्याला, विटावाल्याला दादा फोन करतात. मी काही खरेदी नाही केलं, काय नाही, ते येऊन पडतं, माल टाकता निघून जात, मला पण पैसे पण मागत नाही. आणि झाल्यानंतर मग दादा म्हणतो की यांच्याकडून एवढं विटा आला, एवढे रेती आली, एवढी गिट्टी आली, त्यांनी एवढे पैसे लागले. सगळं काम कमीत कमी रेटमध्ये. आणि दादाचं दान, सेवा तर खूपच आहे. फाउंडेशन पासून आतापर्यंत खूप सेवा. आणि जागा खरेदी करताना मिटिंगसाठी मुडगिरी त्याच्या घरी मिटिंग, जागा खरेदी करायची म्हणजे मिटिंग, त्या प्रत्येका मिटिंगमध्ये दादा पूर्वी खांबलेला राहत होते, आता दाभा राहतात, दाभा, अमरावती रोडवर दाभा. तिथून किती चक्रा, नेहमी प्रत्येका मिटिंगला चक्रा, रेस्टीला पण चक्रा, रेस्टीला आपल्या मुडगिरीताई पण होते, दादा पण होते, तिथे पण रेस्टीला. आणि प्रत्येक वेळी नेहमी इथं नेहमी प्रत्येक कामात इथं सेवा पण खूप दान. आणि 2 लाखाच्या वर दादाचं दान सुद्धा आहे ना. पण श्रमदान खूप आहे, प्रचंड श्रमदान, इतकं मोठं दान. आणि दादामुळे कोणी आम्हाला बांधकामाला कोणी फसवत नाही, रेतीवाले, गिट्टीवाले कोणीही फसवत नाही. आणि प्रत्येक माल होलसेल रेटमध्ये, गिट्टी असो, रेती असो, लोहा असो, सिमेंट असो, विटा असो, सर्व होलसेलमध्ये. आणि कॉन्ट्रॅक्टर पाहिजे कामाला, कॉन्ट्रॅक्टर 0मध्ये, 1 रुपया नाही. दादानं कॉन्ट्रॅक्टर दिला, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तुम्हाला 1 रुपया पण भेटणार नाही, फक्त लेबर चार्जेस, तो माल आम्ही आणू, लेबर चार्जेस ते पण. म्हणजे दादा जर भेटले नसते तर आणखी बांधकामाला 7-8 लाख एक्स्ट्रा लागले असते. 3 रत्न आपले मोडगिरीताई, ठाणेकर दादा, राजू वालदे शेजारी राहतात, हे 3 रत्न जर भेटले नसते, 3 रत्न म्हणतो यांना, हे नसतं, हे असतंच आलं नसतं अजूनही. कारण बांधकामाला जागा घ्यायला खरेदीला आणि पुरुषाला बांधकामाला पुरुषांना मोडगिरी त्यांनी दिलं, हे 3 नसतरी अजून झालंच नसतं, काय माहिती. तर यांच्यामुळं हे झालेलं आहे, माझं तरी नाव तरी यांच्यामुळे. तर हे झालेलं आहे. आणि आता हे बंद करा आणि पुन्हा सुरू करा, रेकॉर्डिंग बंद करा, हां, आणि पुन्हा सुरू करा, हां सुरू करा परत. बुद्धं नमामि. आज यहाँ पर, आज शुक्रवार 19 जुलाई 2024 नागपुर के आराधना नगर में जो नया भिक्षु निवास बना है, यहाँ पर आज भिक्षु संघ को भोजन दिया गया और परित्रण पाठ, इस भिक्षु निवास का शुभारंभ उद्घाटन किया गया है. अनेक लोगों ने दान दिया इस कार्य के लिए, नागपुर के और नागपुर के बाहर के भी. उसमें से एक है दीवान सिंह, रहते दिल्ली में, उन्होंने भी कंस्ट्रक्शन के लिए 1 लाख रुपए से ज़्यादा दान दिया. और इस उद्घाटन के दिन भिक्षु संघ के लिए भोजनदान के लिए भी उन्होंने पैसे भेजे, और अन्य लोगों ने भी भेजे. सातारा के एक विपसना टीचर उन्होंने भी भेजे, और नागपुर के भी अनेक लोगों ने इस भोजनदान में सहभागी है. विशाखा माता जी तो है, पौनीकर ताई भी है, और भी कई लोगों ने, आप सबने भोजन लाए, जो आप सब इस भोजनदान में सहमति है, सहभागी है. लेकिन नरेला, दिल्ली के पास नरेला, वहाँ के दीवान सिंह जी, वो भोजनदान पूरा मेरे ओर से होगा, जितने भिक्षु आएंगे सबको मेरे ओर से भोजन. मैंने बोला ऐसा नहीं, वैसे नागपुर के भी कई लोगों ने कहा कि सारे भिक्षुओं को मेरे ओर से भोजन, कई लोगों ने कहा कि मेरे ओर से जितने भिक्षु आएंगे सबको मेरे ओर से दान. मैं बोला ऐसा नहीं, बाकी लोग भी उसमें सहमति होंगे. तो उन्होंने भी भोजनदान दिया. ये हिंदी में इसलिए कह रहा हूँ मैं कि ये वीडियो में अभी उनको भेज दूंगा. तो दिल्ली के दीवान सिंह जी, वो भी विपसना साधक है, 45 दिन के शिविर उनके हो चुके हैं. तो इतना कहकर मैं भी रुकता हूँ. और अभी मैं भिक्षु संघ को विनती करता हूँ, प्रार्थना करता हूँ कि वे भी अभी इस पर प्रवचन दीजिए, मार्गदर्शन कीजिए, और मैं भी यही रुकता हूँ. तो पहले मैं आदरणीय तणहंकर वंदे जी को विनती करता हूँ कि आप मार्गदर्शन कीजिए, इस बारे में कुछ प्रवचन कीजिए.